चला आज आपण वेगळ्या पद्धतीची रेसिपी करूया, खेमा कोफ्ता करी। यासाठी आता हा खेमा आहे तो 200 ग्रॅम आपण घेतलेला आहे। याच्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून नुसता कोरडा खेमा शिजवून घ्यायचा आहे। एक पातेलं घेतलंय, त्याच्यात आता आपण तेल घातलंय। आता या तेलामध्ये आपण हा जो खेमा तो घालून चांगला परतून घ्यायचा। कोरडा खेमा आपण हा नुसता शिजवून घ्यायचा आहे। त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालायचं आहे। गरम झाल्यावर हे पाणी आपण त्याच्यात ॲड करायचं आहे। हे पाणी आहे ते आपण यात ॲड करूया आणि एक 10 मिनिटं आपण हे खेमा शिजवून घेऊ। कोफ्ते करण्यासाठी आपल्याला इथं 1 चमचा आलं लसूण पेस्ट बारीक करून घेतली आहे। 1 चमचा गरम मसाला आहे चिकनचा मटनचा। 1 चमचा घरगुती मसाला मिरची, 1 चमचा हळद आणि 1 अंडं हे आपल्याला कोफ्ते बनवण्यासाठी लागणार आहे। आणि आपल्याला करी करायची आहे कोफ्त्याची। कांदे 2 बारीक चिरून घेतलेत असे, घरगुती मसाला 1 चमचा, थोडे 4-5 पकळा लसूण, 2 चमचे काजू आहेत, कणी, अर्धा चमचा जिरी, 1 चमचा धने याची आपण पेस्ट करून घेणार आहोत। आपला खेमा हा कोरडा शिजून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण हे अंडा आहे ते अंडा घालायचं आहे आणि हे आलं लसूणची पेस्ट, हळद पावडर, मिरची पावडर आणि मटन मसाला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। कोफ्ते तळण्यासाठी एका कढईत तेल गरम करायला ठेवले। तेल चांगलं गरम झालं की आपण याच्यात कोफ्ते तळून घेणार आहोत। तेल आपलं तापलेलं आहे। आता याच्यातच असं कोफ्ते सोडायचे आहेत। पहा असे हे आपण कोफ्ते चांगले लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। असे हे कोफ्ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने सगळे कोफ्ते आपण बनवणार आहोत। पहा आपण कोफ्ते हे सगळे खेम्याचे तळून घेतलेले आहेत आणि करीसाठी मसाला दाखवला तर तोही मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे। आता याला आपण फोडणी देऊया कोफ्ता करीला। मटन खेमा कोफ्ता करी। आता एका कढईमध्ये आपण मगाशी तेल तळण्यासाठी घेतलं, त्यातलं थोडं तेल मी बाजूला काढले आणि आता जो मसाला आहे वाटलेला तो याच्यामध्ये सोडून घ्यायचा आहे। मसाला सोडला आहे। आता ह्याच्यातच आपली ही मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घालायचं आपल्याला करीला आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। मगाशी आपण हा मसाला केला होता तो भांडं आपण ह्याच्यात घेऊन सोडून घ्यायचं आहे। चांगली रश्याला ह्या उकळी आणायचे। थोडंसं आपण ह्याच्यात पाणी ॲड करणार आहोत। उकळी आली की आपण याच्यात कोफ्ते सोडणार आहोत रश्यामध्ये। रश्याला उकळी यायला लागली आहे। आता याच्यात आपले हे कोफ्ते ते सोडून घ्यायचे। जास्त हलवायचं नाही, बारीक गॅस करून ह्याला एक 5 ते 10 मिनिटं आपण असंच शिजवून घ्यायचं आहे। हे कोफ्ते या रश्यामध्ये गॅस बारीक करायचा आहे आणि शिजवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं। पहा आपली ही डिश खायला आता एकदम रेडी आहे, खेमा कोफ्ता करी। माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।
चला आता ह्या कोफ्त्यांना आपण एका डिशमध्ये सर्व करूया. पहा आपली ही डिश मस्त अशी सर्व झालेली आहे खायला. थँक्यू.